मराठीत सांगते थोडस. इंग्लिश भाषेचा अशा दोष आहे की त्यांच्या विरुद्ध काही सांगायचं असलं तर ते तुम्हालाही कळेल, पण मराठी भाषेचा हा फायदा आहे की मराठी भाषेत तुमच्या विरुद्ध काही बोलायचं असलं तर त्यांना कळायचं नाही. हा तुम्हाला फायदा आहे. म्हणजे ते गुप्त राहतं सगळं. तुम्ही जे धंदे करता ते सगळे गुप्त असतात. हा तुम्हाला मराठी भाषेचा फार मोठा फायदा आहे. आणि त्यामुळे माताजींना सुद्धा कळत नाही असं जे लोकांना वाटतं, तर मला मराठी भाषा कळते आणि हिंदी कळते आणि त्याहून भूतांची भाषा फार चांगली कळते. तेव्हा आज जे महाकालीचं मी सांगितलं तिकडे लक्ष दिलं पाहिजे, की महाकालीकडे लक्ष असायला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे दोष आहेत ते काढायच्या मागे लागलं पाहिजे. आता प्रथम आपल्याला जे प्रकार होतात ते मी आधी सांगितलंच, की माझ्या मुलाला बघा, काय झालं तुमच्या मुलाला? काही नाही, फक्त लहानपणापासून बिछाण्यातच असतो, हातपाय त्याचे मोडलेले आहेत, डोकं फिरलेलं आहे, काही खात नाही पित नाही, कंबर त्याची वाकत नाही, फक्त तेवढं एकदा माताजी तुम्ही पाय तिथे लावले तर बरं. फक्त एवढं झालं. आता हे कशामुळे झालेलं आहे सांगायला नको. ही तुमची पूर्वकर्म बोलतायत. ती मी कुठवर जिंकणार आणि किती खाणार आहे असा जीव आहे. त्याला वाचवून तरी काय करायचं? त्याला क्षमा करते आणि त्याला परत जन्म घेऊ दे. समजलं पाहिजे. त्याच्यावरही कृपा करा आणि स्वतःवरही करा, माझ्यावर विशेष करा. मग तुमचे पाय माताजी एकदा घरी लागू द्या, कारण तुम्हाला समजतं नाही सगळं की माताजी अमुक आहेत. हे पक्क तुम्हाला सांगावं लागत. They all know that I am this. They all know. But also this is very dangerous. To know that I am this means if mother just comes to my house, then the whole thing will change. तर 5 मिनिटं तरी, बरं 2च मिनिटं, बरं 1च मिनिट, आणि त्या घरात गेलं तर 7 मजले चढून जावं लागणार. लिफ्टच आउट आहे. असं का? आता रगडा मला तिथवर. मग रगडायचं. आता ते सगळं झालं, आम्ही केलं पुष्कळ, रगडलं आपल्याला तुमच्यासाठी, जे म्हटलं ते केलं. ह्याला बघ रे, त्याला बघ रे, मावशीला बघ रे, अमक्याला माम्याला बघ रे, सगळ्यांना बघून टाकलं. आता मी कोणाला बघणार नाही. तुमची असेल मावशी तर तुम्ही बघा, माझी ती मावशी नाही. कळलं का? स्पष्ट मी सांगते. आता मला कुणी सांगायचं नाही की माझ्या ह्याचं हे बघ, माझ्या ह्याचं ते बघ. ते कृपा करा आता माझ्यावर, फार झालं. दुसरं, मग आपले घरचे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्या समोर आणू नका फार. तरी मला अगदी कंटाळा येऊन गेला. सहयोगावरती लक्ष यायला पाहिजे. सहयोग आम्ही कसा वाढवणार? सहयोगासाठी काय करायला पाहिजे? ते सेंटर कसं वाढवलं पाहिजे? आमच्यात काय चुकतं? का लोक आमच्याकडे येत नाही? आमच्यामध्ये कोणची वाईट गोष्ट आहे? हे स्वतः बसून ठरवायचं. बाता मारायच्या नाहीत. बसून विचार केला पाहिजे आमच्यात काय खराबी आहे, आम्ही काय सहयोगात काय खराब करतो, आमच्यात का जमत नाही. पूजेला कमीत कमी 15 भूत नाही जमा केली तर तुम्ही पट्टीचे मुंबईकर नाही. पण जर पुण्याला गेलं तर कमीत कमी 21 तरी असायला पाहिजे, कारण पुणे, मग पुण्याला तर महाभूत असलीच पाहिजे. ती आणून जरी पूजेला बसवली नाही आणि माताजींना त्रास दिला नाही तर पुणेकर कसले? पेशवाई न ती, माताजींनी सहन केलंच पाहिजे. मग आणून बसवायचे. अहो पूजेला निदान बघा तरी कोण येतं कोण नाही येत. वाटेल ते आणून पूजेला बसवायचे. हे अगदी विशेष आहे. माताजी पूजेला येऊ का? म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ना माताजी असं आहे. आम्ही येऊन बसतो ना पूजेला, पण अधिकार आहे का त्यांना पूजेला बसण्याचा? हे तुम्ही पाहायला पाहिजे. कारण इकडे उलट आहे. तिकडे मला सांगावं लागतं की मी अमुक आहे, मी आदिशक्ती आहे असं सांगावं लागतं. तुम्हाला सांगावं लागत नाही, माहिती आहे तुम्हाला. मग जेवढा फायदा घेता येईल तेवढा घेतला पाहिजे. जितकी भूत आहेत तेवढी आणा. गंगेत सगळी घाण घातली तरी गंगाही धुवून काढणार, पण घाणच घातली पाहिजे का? कधीतरी
असाही विचार ठेवायचा की आम्ही माताजींच्या ह्याच्यात नेहमी अशा लोकांना घेऊन जातो, काही शुद्ध लोक भेटले तर बरं. आणि ह्या भूतांच्यानी काय काम होणार आहे मला त्रास देण्यापलीकडे. तेव्हा ही भूत तुम्ही सांभाळून फक्त जी शुद्ध माणसे त्यांना पूजेला आणले पाहिजे. आतापर्यंत मी सगळं सहन करून घेतलं, पण आता ह्याच्या पुढे मी करणार नाही. जर तुम्ही भूत घेऊन आले तर तुमच्या घरी 10 भूत बसवे, मी स्पष्ट सांगतो. एक नाही 10. मला बसवणं काही कठीण नाहीये त्यांना, आणि तिथे परमनंटली बसून ठेवी. मी हसून सांगते, पण खरं सांगते, मला फार त्रास होतो ह्या गोष्टी. हे महाकालीचं स्वरूप जे आहे ते अत्यंत प्रेमळ आहे आणि तुम्हाला रक्षक आहे. इतकंच नाही, पण तुमची सगळी काही जी इच्छा आहे ती पूर्ण करायला समर्थ आहे. पण अशा फालतूच्या इच्छा तुम्ही जर घेऊन आलात, जिथे की आम्हाला कर्दन करायचं आणि संहार करायचा आहे, तर आम्ही काय करायचं? तुम्ही मुलं म्हणून आम्ही कितपर्यंत सहन करायचो? ह्या मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. दुसरं म्हणजे हे तर झालं भूतांच्या बाबतीत की भयंकर अटॅचमेंट. अगदी आमचे प्रधान म्हणतात ना की फ्रॅटर्निटी असते. दुसऱ्या भूत, एकाला भूत असलं की तो बरोबर दुसऱ्या भूताला चिकटतो. अगदी बरोबर ओळखायचं म्हणजे काय की ह्याच्यात भूत आहेत का, असं का. 10 भूत एकत्र मिळाली म्हणजे समजायची 10ची 10 भूत एकमेकाला चिकटणारच, कारण भूत भूतालाच चिकटतं की नाही. तसं अगदी स्टॅम्प आहे त्याचा. आणि ते कृपा करून आता लक्षात ठेवलं पाहिजे. सज्जनांची संगती गाठावी. सज्जनांनी स्वतःला एकत्र बांधून आणखीन एक ग्रुप करून घ्यायचा आणि भांडायचं नाही. तो ग्रुप एक करून ठेवला, मग हळूहळू तो ग्रुप वाढवत गेला पाहिजे. म्हणजे असं न्यूक्लियस बनतो. तो न्यूक्लियस असा वाढवत जायचा आणि मग सज्जनांनी जवळ येत जायचं. भांडकुदळपणा हे लक्षण भूतांचं आहे. क्रोध आदी ह्या गोष्टी सर्व भूतांच्या लक्षणाने येतात. तेव्हा क्रोध येऊ द्यायचा नाही, राग येऊ द्यायचा नाही. किंवा घाईघाईनी लोक कामं करतात, अरे हे कर रे, ते कर रे, तसं तसं, म्हणजे मला कळलं हे आलं इकडे. 10 भूत बसली तर मनुष्य करणार तरी. एक तऱ्हेचा रुबाब पाहिजे माणसं. काय शिवाजी महाराज ना तुम्ही, म्हणजे शिवाजी महाराजांचे नुसते पुतळेच उभे करतात जिथे तिथे. अहो तुम्ही शिवाजी महाराज, त्यांचा रुबाब काय आणि तुमचा रुबाब काय ते पहा. कालच मी पुण्यात सांगितलं की पंक्तीला फुकट खोरून बसतात सहयोगी, म्हणजे कमालच झाली बा. अहो या महाराष्ट्रात आमच्या म्हणजे मैत्रिणीला जरी म्हणत असू की तू जेवायला बस, तर ती तशी बसायची नाही 10 तिला निमंत्रण दिल्याशिवाय. हे आम्ही या पाहिलेलं आमच्या डोळ्यांनी. शिवाजी महाराजांच्या गोष्टी सोडा, माझ्या डोळ्यांनी मी पाहिले की आमच्या घरची मैत्रिणीला जरी म्हणायचं असलं की बाई तू जेवायला ये, तर तशी येणार नाही, तिला निमंत्रण गेलं नाही. तर मला तुम्ही माताजी आमंत्रण पत्रिकाने दिली तर मी कशी हो. ही पद्धत आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली. आणि आता चांगले सहयोगी सभ्य लोक फुकटखोरी करून सगळी मुलं बाळ घेऊन जेवायला बसतात. हे ऐकून मात्र मला वाटलं आता इथे मी काय बोलायचं. म्हणजे कोणची पद्धत नाही, कोणचं लेवल झालं. खाण्याचा म्हणजे भयंकर आपल्याला त्रास आहे. कुठे जेवायला असलं, भोजन असलं म्हणजे मग भजन बिजन चांगलं. जेवणाशी आपण बोलत नाही, म्हणजे काय डुकराची जात आहोत की काय मला समजत. म्हणजे कसे या शिवाजीच्या राज्यात असे लोक जन्माला आले हेच मला आधी लक्षात येत नाही. की कुठेही खायला मिळालं की धावत जायचं, ही काय पद्धत झाली. फुकटखोरीला तरी काहीतरी मर्यादा पाहिजे. आणि ही फुकटखोरी परमेश्वराला दिसते. आपण फुकटखोरी कुठेही करणार नाही. आता एखाद्याची मोटर चालली, बसून घ्या म्हणजे कशाला. अहो तेवढेच पैसे वाचतील आणि ते पैसे जाणार कुठे. ते पैसे वाचून तुम्ही करणार का. स्वतःच्या इज्जतीने माणसांनी राहायला शिकलं पाहिजे. ज्याला स्वतःची इज्जत आहे तो सहयोगात काय येणार हो, आणि करणार तरी काय. पहिल्यांदा मनुष्याने अशी इच्छा केली पाहिजे की आमची इज्जत होईल, आम्ही काहीतरी रुबाबदार होऊ, अशी आम्हाला सुबुद्धीच आली पाहिजे. कोणतीही गोष्ट ज्याच्यात
सहयोगी म्हणजे काय? हे फुकटखोर, हे भांडण करणारे, आपापसात नावं ठेवणारे, म्हणजे माझ्या नावाची बदनामी होऊन जाते. तर आज पहिल्यांदा इच्छा ही करायची, पहिल्यांदा, की फुकटखोरी ही सहयोगाला शोभत नाही. तुम्हाला फुकट सहयोग दिला म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही फुकटखोरी करत फिरायचं. उलट होऊन राहिला आजकाल. माझ्याच खिशात पैसे चालेत, म्हणजे गुरुला पैसे घ्यायच्या ऐवजी आता गुरुच पैसे देऊन राहिले. तर हे काय तर आहे? तुम्हीच विचार करा. असं चालेल का परमेश्वराला? त्यांना पटेल का? तुम्हाला सगळं माहिती आहे, सगळं शास्त्र माहिती आहे चांगलं. शास्त्र काही सांगायला नको, पण त्यात तुम्ही कुठे फिट होता ते बघा. स्वतः आपली कोणची पोझिशन त्याच्यामध्ये आपण बनवलेली ते बघा. पैशाचा तर फार मोठा त्रास आहे बघ. कुठेही 4 पैसे वाचवता आले तर वाचवावे, आणि जर 4 घबाड मिळालं तर वा, काय बिझनेसच आहे मग सगळ्यात. माताजी काय बिझनेस करत नाही हे माहिती आहे ना तुम्हाला. आणि तुम्ही सहयोगात बिझनेस करू नये, मग पुढे मला सांगू नये, मग तुमचाही बिझनेस होईल. हे लक्षात ठेवा. सहयोगी सत्य वस्तू आहे, खरेपणा आहे, परमेश्वराचं साम्राज्य आहे. इथे हे चालायचं नाही. हे काय इंडिया गव्हर्नमेंट नाही आहे, परमेश्वराचं साम्राज्य आहे. लक्षात ठेवलं पाहिजे. इंडिया गव्हर्नमेंट मध्ये चालते तुमचे लाचलुचपत आणखी सगळे धंदे. परमेश्वराच्या साम्राज्यात हे चालणार नाही. म्हणून मी सांगते बजावून परत आज इथे सांगून राहिले. लक्षात ठेवा. खबरदार, जर कोणी सुद्धा एकही पैसा कमवण्याचा किंवा फुकटखोरीचा प्रयत्न केला ह्याच्या पुढे, आणि जर काही त्रास झाला तर मात्र मी त्याला जबाबदार नाही. इमानदारीत उतरलं पाहिजे. अहो, इमान म्हणजे केवढं होतं पूर्वी. महाराष्ट्रांचं इमान म्हणजे कोणी जिंकू शकत नव्हतं. अजूनही संबंध हिंदुस्थानात फार गाजलेले आहेत इमानासाठी. फार इमानदार लोक. गरीब लोक बरे, मी तुम्हाला सांगते. इथल्या मोलकरणी तुम्ही किल्ल्या द्या, काय हात लावणार नाही पैशाला. पण हे मध्यम स्थितीतले साहेब लोक, हे दुसऱ्यांच्या दबावावर साहेबी करण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. फार तर 2 कुर्ते कमी घाला, काही फरक पडणार. रेशमी नसले तर कॉटनचे घाला. आता तुम्हाला वसुधैव कुटुंबकम करून टाकला मी, पण उदारचरित नाही. पैशाच्या बाबतीत अगदी कवडी चुंबक. मग पुण्याला तर प्रसिद्धच आहेत म्हणे. आता पुण्याला फार मोठी जबाबदारी आहे. काल एवढे मोठे तुमचे सदर्न कमांडचे एवढे जनरल साहेब मला म्हणाले की आम्ही पुण्यभूमीत बसलोय. असं का म्हटलं? आणि मला म्हणाले, माताजी तुम्ही ह्याला पुण्यभूमी सारखं म्हणता आणि पुण्याला विशेष पुण्य म्हणता, तर इथेच तुम्ही का नाही वास्तव्य करत आणि इथेच का नाही तुम्ही जरासं राहून आमची मदत करत? एवढं ते पुण्याची महती गात होते. बिचारे आपले सिख आहेत, पंजाबातनं आले, दुरून डोंगर साजरे, तर आपले पुण्याची महती गात होते. मी आपले ऐकत होते. मी त्यांना 2 शब्दाला 2-4 आणखी भाषणातही खूप महती वगैरे गायले. पण अंदर का राम, तेव्हा पुण्यावाल्यांवर फारच जबाबदारी आहे. आणि केवढी मी स्तुती तुमची केलेली आहे. मला वाटतं भरमसाठ स्तुतीमुळेच हे झालेलं आहे बहुतेक. बघा, एक पत्र मी लिहिलं होतं तुम्हाला, ते छापून आलं. ते त्याचं ट्रान्सलेशन कुलकर्ण्यानं जमेना, मला जमेना, अशी तुमची मी स्तुती केली. तुम्हाला परमेश्वर मानून तुम्हाला पूजलं, आणि तुम्ही हे काय भिकाऱ्यासारखे उभे, दरिद्री लक्षणा. तेव्हा ह्या स्वरूपात निघायला पाहिजे. एवढंच एक कर. आपल्या जबाबदारीवर स्वतः आम्ही इज्जतीची माणसं, कोण आमच्यावरती खर्च करणार आम्ही बघतो. मग बघा, साक्षात लक्ष्मी तुमचे पाय धुणार. पण म्हणून नाही करायचं. परत तेच माताजी सांगितलं ना, म्हणून आम्ही हे करतोय. आता आमची लक्ष्मी पाय नाही धुत, म्हणजे असं पत्र येईल माझ्याजवळ एवढं 10 पानी. तुम्ही असं म्हणाले, तुम्ही असं म्हणाले, आमची लक्ष्मी पाय धुत नाही, आम्हाला लक्ष्मीने, उलट आम्ही हारलो. आता एकही पैसा नाही, कर्ज बाजारी झालो, बायको पळाली, सगळं झालं. अशा भयंकर परिस्थितीत सहयोग उभा करायचा आहे. झंझावात
त्या झंझावातात त्या सहयोगाच्या रूपाला सांभाळून धरणारे पाहिजे. तो कुठं गेले? ते सगळे गेले का शिवाजींच्या बरोबर, की पेशवाईतच गेले? संपले. त्या रूपाला सांभाळून धरणारे लोक उभे करा. आणि जर तुम्ही नाही केले तर उभे मी करीन. आणि ते तुमचं मग ठीक करते. तुमच्यातच ते सगळं असताना सुद्धा तुम्ही जर ते उभं करणार नाही तर उद्या कुठून उभं करू? तर पुण्यावाल्यांवर फार जबाबदारी आहे. तर मुंबईकरांना खूप झाडून ठेवलेले आधीच, त्यांना झाडायला नको आता. पण मुंबईकरांनी हलायला पाहिजे. गणपती सारखे चिकटून मुंबईत राहतात. हल्ल्याशिवाय मुंबईकरांना काही फायदा होणार नाही. हल्लंच पाहिजे. हलतच नाहीत मुळे. हल्लं पाहिजे. प्रत्येकाने ह्यावेळेला ठरवायचं, मी इथून गेल्यावर प्रत्येक मुंबईकरांनी महाराष्ट्राच्या सर्व सेंटर्सला भेट दिली पाहिजे. प्रत्येकानी. पैसे आहेत. काही सेंटरवर गेला ते काही तुम्हाला भूक मारणार नाही. सुट्टी घेऊन काही करून प्रत्येकाने सेंटरवर 2-4 तरी सेंटर्सवर भेट दिली पाहिजे. ते बरं माताजीने आता 2-4च म्हटलं ना, मग 2च घेऊया. पण 2 म्हणजे 1 असलं तरी झालं. मग कळव्याला गेलं की झालं. कळवा म्हणजे सेंटरच आहे नाहीतरी, आणि मुंबईच्या बाहेरच आहे नाही का, म्हणजे हद्दीत नाही. ते बघायचं मग मॅपवर की हद्दीत आहे की बाहेर आहे. बाहेरच आहे. मग काय, मग झालं. आम्ही कळव्याला जाऊन आलो माताजी, असं का? आणि मग ठाण्याला जाता का आता? बरं ठाण्याला जा, तिथे बरं राहील तुम्हाला वटवा गुळ बनून. तिथे पुष्कळ आहेत. ते कसं काय राहील? काय उत्तम. ही व्यवस्था नको सहयोग्यांची बाबा. ही माझी मुलं आहे. काय करता स्वतः बरोबर लक्ष ठेवा. लक्ष ठेवा स्वतःकडे. तुम्ही माझी मुलं आहात. किंवा अशा वटवागुळाच्या ह्या स्थितीला जायचं नाहीये. मुळीच जायचं नाही. तेव्हा सांभाळून राहा. हे सांभाळण्याची वेळ आलेली आहे. आता ह्यांच्याहून जास्त लोक येतील. त्यांना लुबाडायचं म्हणजे काय? तुम्ही काय ठगी करता की काय रस्त्यावर? म्हणजे टाळचे ठग आता महाराष्ट्रात जन्माला आले असतील तर तसं सांगावं की त्यांनी सगळ्यांनी इथंच जन्म घेतलेला आहे ठग्यांनी, आणि ठग सगळे आता बसून ठगत आहेत लोकांना. खुल्या दिल्यानं राहायला पाहिजे. आता उद्या मंडळी येणार आहेत. सगळ्यांनी काही ना काहीतरी थोडंसं तर त्यांना बक्षीस म्हणून द्यावं. मागच्या वेळा मीच खर्च करून सगळ्यांना बक्षीस दिलं. तर पुणेकरांच्या तर्फे त्यांना तांबे दिले आणि लोटे आणि ते हे दिलं पात्र. कशाला? पुणेकरांच्या तर्फे. आणि पुणेकरांनी काय केलं? वा, आम्ही समागम दिला. माताजी जेवायला बसतो सगळ्यांच्या बरोबर व्यवस्थित. सगळ्यांनी सुद्धा काही ना काही बक्षिस यांना द्यायली पाहिजेत. प्रत्येकाने मित्रता जोडली पाहिजे. पण मित्रता म्हणजे अशी नाही की मला जरा 500 रुपये उसने द्या, मी कर्ज घेतलं होतं, माझी आई मेलेली आहे, तिच्या अंगावर कपडा नाही. हे असले प्रकार करण्यापेक्षा त्या लोकांना तुमच्याबद्दल काय कल्पना होणार आहे ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज स्पष्टपणाने मी सांगते. आज स्पष्टच बोललेलं बरं. असल्या तऱ्हेच्या हलकटपणाच्या गोष्टी करायच्या नाही. जाऊन दोस्ती करायची. त्याच्यासमोर आपला मोठेपणा दाखवला पाहिजे. ते तुमच्या दर्शनाला आलेले. हे चांगलंच आहे की परमेश्वराच्या दर्शनाला जा आणि परमेश्वर भीक मागतोय. ही काय स्थिती आहे? ही काय स्थिती आहे? तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे. इतका विपर्यास करू नका सहयोगाचा. तेव्हा कृपा करून यांच्यासाठी काहीतरी, ते तुमच्यासाठी केवढे बक्षीस घेऊन आले, एवढा खर्च करून इथे आले. आपल्याला पैसे तर समजतात कमीत कमी, आणखीन काय समजले तरी. हे लोक एवढा खर्च करून आलेले आहेत. त्यांच्यासाठी एखादी वस्तू दिली तर नेहमी लक्षात ठेवा. प्रेमाने मिठ्या माराव्या. त्यांना प्रेमाने घरी जेवायला बोलायचं. दिल्लीकरांचं हृदय बघा केवढं मोठं आहे. 7 दिवस म्हणे आम्ही आमच्याकडे ठेवू. माताजी तुम्ही काय केलं तरी आम्ही ऐकणार. 7 दिवस आमच्याकडे आम्ही ठेवू. आम्ही सगळ्यांना वाटून घेऊ. आमच्या घरी आम्ही ठेवू. आम्ही एका खोलीत राहतो तर काय झालं, प्रेमाने आम्ही वाटू. हे दिल्लीकर. तसे मुंबईकर दिलदार आहे, त्याबद्दल शंका. मुंबईकर दिलदार आहे. पण हळणं म्हणून दिल्लीकरांना, दिल्लीवाले लोणावळ्याला येतील. पण आज किती सहयोगी मुंबईहून इथे आले. रविवारला आपण पूजा ठेवली तर हातावर मोजून घ्या. आज याला काय झालं होतं पूजेला.
माताजी आज पूजेला बसणार आहे, आज हे लोक इतक्या दूरून आले, तुम्ही काय इथवर येऊ शकत नव्हते? किती लोक आलेत मुंबईचे, मला लिस्ट करून द्या. काय झालं होतं त्यांना यायला? आज सकाळच्या गाडीने यायचं आणि संध्याकाळच्या गाडीने जायला काय झालं होतं? काय दूर आहे लोणावळा? आता काय कळव्याला प्रोग्राम केला म्हणजे होईल? तर त्याच्यामध्ये आंतरिकता नाही, ओढ नाही. तुमची जर आई उद्या इथे आली असती तर आले असते भेटायला नक्की. पण मी तुमची आई नाही का? तुमच्या आईची आई आहे मी. माझ्याशिवाय चालणार आहे का तुमचं? आंतरिकता नाहीये. मुंबईच्या लोकांना आंतरिकता असायला पाहिजे. दिलखोल असून फायदा काय? आंतरिकता पाहिजे. पैसे खर्च करून सगळं विकत घेता येत नाही. आंतरिकतेने. आंतरिकता आहे का तुम्हाला? आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही आंतरिक आहोत की नाही? अंतःकरणापासून वाटलं पाहिजे. असं नाही म्हणत सर्वांना नाही वाटत, काही लोकांना मुळीच वाटत नाही. माताजी तुम्ही आल्यामुळे आमचा हा फायदा झाला, तो फायदा झाला. अहो माझा काय फायदा झाला तो तर बघू द्या मला. आता मुंबईला जर 4 माणसं आले तर मला विचार पडतो कुणाच्या घरी ठेवायचं. कुणाच्या घरी ठेवा तो उचल बांगडीच करत असतो. तिथे हेच एक काम दिसतंय मुंबईला सुद्धा, उचल बांगडी करा. हे आले ना, ह्याना त्यांच्याकडे घाला, त्यांची टोपी त्याच्या तिकडे, काही समजतच नाही काय. अहो कोणीतरी जीव उघडून म्हटला हो माताजी आमच्याकडे, आम्ही घेऊन जातो. कबूल. त्यांना काही तुमचं समजत नाही तर समजावून सांगा. पण आंतरिकता नाही. आंतरिकता असायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही. पण तेच आम्ही जातो खेडेगावात म्हणजे बहार आहे. दोन्ही गोष्टी, आंतरिकता पण आहे, खुली आहे, सगळा मस्त आहे. काय मजा येते हो. बैलगाडी असो नाही तर काय असो, पायी सुद्धा चालायला आलं तर काय झालं, अनवाणी चालायला आलं तरी काय झालं. अहो प्रेमाचं एवढे जे धो वाहत असतं, त्याच्या पुढे काही नको. मग त्याच्या पुढे आपल्याला काहीही नको, त्याची मग काही इच्छा राहत असं ठेवलं पाहिजे. आणि तेच शिकलं पाहिजे त्या लोकांपासून. खुल्या कधी माझ्याकडे एक कवडी ते जास्तीचे घेणार नाही, मला त्रास देणार नाही. सगळी व्यवस्था कशी मस्त, सकाळी सगळ्यांनी अंघोळ करून की व्यवस्थित उभे, तेव्हा वाटतं रे माझा महाराष्ट्र हा उभा माझ्या पुढे. तस मुंबई आणि पुणेकरांवर फार मोठी जबाबदारी आहे. कारण तुम्ही सरताज न सगळे बसलेले इथे आता तलवारी घेऊन गंजू देऊ नका. सगळ्यांना सांगणं आहे की थोडे दिवस खेडेगावात जाऊन राहावं आणि थोडं खेडेगावातल्या लोकांचं शिकावं. जरी काही नसलं घरात तरी सुद्धा अत्यंत प्रेमाने 1 कप चहाच घेऊन जा. माताजी काहीतरी घ्या, नुसतं पाणी नको. आणि केवढं प्रेमाने, हृदय भरून येतं. तसंच पाहिजे, आंतरिकता पाहिजे. ह्या लोकांना बघून हृदय भरलं पाहिजे. हे आलेत कसे आमच्या जीवाशी आलेले आहेत, त्यांना कुठं ठेवू ना कुठं नाही ठेवू, नाव मागू घालू की काय करू की कसं करू, असा विचार यायला पाहिजे. ह्यांना जायचंय, आता कधी भेट होणार, हे आमच्या जीवाचे निघालेत. तसं नाही, त्याच्याकडनं किती काय काढता येईल त्याच्या मागे आपण लागले. कसली काय पद्धत झाली. आता हे सगळं विसरा. झालं गेलं, विसरून जायचं. आता पुढचा रास्ता, पुढची वाटचाल करायची. आणि त्या वाटचालीमध्ये आपण वर वर उठत जायचं. द्वैतात ना अद्वैतात आल्याशिवाय होणार नाही. आणि आपण अजून द्वैतात बसलेलो आहोत आणि त्या द्वैतामध्ये थोडेसेच काटे आहेत, ते काढावे लागणार. पैशाचा हा जो आपल्याला डोक्यामध्ये बोझा आहे तो काढून टाका. तुम्हाला लाखोनी पैसे मिळतील. योगक्षेम वाहम्यम म्हटलेलं आहे. सोडून बघा. यांना प्रेमाने आपल्या जवळ करा. 4 पैसे खर्च करा, काही लागत. तुम्ही कर्जबाजारी होणार नाही. मला काही नको, पण ह्यांच्यासाठी करा. हे बाहेरून आलेत, त्यांनी प्रेमाने जवळ घ्या. मे गॉड ब्लेस यू.